नको ना. नाही घरी काय सांगून आली? असंच हा? मग एवढी खटाखट साडी चाललं? तू आहेस म्हणाला. करायचं सुरू? अहो मग कुठे करणार लग्न? लॉन मध्ये. देवळात ना? देवळात देवळात छान येते म्हणजे. जेवणाचा मेनू ठरला का? जेवणासाठी जेवणासाठी काय खूपच छान साधं सुधं तिथे जे मिळेल ते महाराष्ट्रीयन आणि इटालियन वूड फायर पिझ्झा आणि ऍक्च्युली स्टार्टर्स ड्रोन वरनं येणार ना ते असे ड्रोन डायरेक्ट होतं झालं बोलणं आपलं. भारी वाटेल ते जास्त. बरं ते जाऊ दे, लग्नात एंट्री कशी घेणार? हो हो माझा ऍक्च्युली असं खूप असा लेहंगा आहे ना, फॉग मधून अशी अशी परिसारखी येते. हायड्रॉलिक घ्यायची एंट्री, ते आयर्न मॅन सारखी अशी असा येणार मी. हनीमूनचं तर ठरलंच असेल ना? हो इटली युरोप गोव्याला जायचंय. गोव्याला हॉटेल रूमच्या फार जाणार नाही बाहेर आपण. नाही लग्न ठरलं असेल आणि असं काही होऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे उर्मिला आणि मी सुकीर्त. लग्न सराईचे दिवस आलेले आहेत आणि सतत तुम्ही जे मला म्हणत असता की उर्मिला ब्रायडल सिरीज घेऊन ये, तर तुमचं लग्न होणार असेल, ठरत असेल किंवा तुमचं लग्न जरी झालेलं असेल तरी सुद्धा ही सिरीज तुम्ही एन्जॉय करणार आहात. कारण की इन डेप्थ प्रत्येक विषयावरती आपण एक कमाल वेगळा व्हिडिओ, वेगळा एपिसोड घेऊन येत आहोत. त्यासाठी लगीन बिगिन्स या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये मुलांचीही बाजू मांडता यावी यासाठी सुकीर्त जी यांना मी इन्व्हाइट केलेलं आहे. नंबर 1, सोशल मीडियाला आणि समाजाला दाखवण्यासाठी लग्न करायचं नाही. अजिबात नाही. आणि तुम्ही फक्त इन रिलेशनशिप एवढं जरी स्टेटस टाकलं तरी तुमचे एक्स जळणारच आहेत. त्यामुळे त्यासाठी खूप जास्त खर्च करायची आणि फोटो टाकायची गरज अजिबात नाही. अगदी बरोबर. आता गंमत काय माहितीये का, लग्न सोहळा हा अतिशय म्हणजे त्याला काही हौसेला मोलच नाही. लिमिटलेस खर्च तुम्ही करू शकता किंवा अतिशय साध्या पद्धतीनं स्वतःच्या घरात किंवा कोर्ट मॅरेज करून सुद्धा त्याची रेंज खूप मोठी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही लग्न करू शकता. प्रॉब्लेम असा झालेला आहे मात्र, काही घटक आपल्या समाजातले म्हणजे आपल्या बाबतीमध्ये या पिढीमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्स करतंय. पूर्वीच्या काळी काय ग्रामीण भागामधलं नातेवाईक आणि आसपासचे भाऊकी मंडळी सगळे समाज तो प्रेशर टाकत असेल सोशल मीडियाच्या पूर्वी. कुठूनही होऊ दे, लग्न सोहळ्याचे निर्णय की कसा असावा सोहळा हे दुसऱ्याला कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी नातेवाईक म्हणतायत म्हणून, कुणीतरी वेगळ्या व्यक्तीनं असं केलेलं किंवा माझ्या भावाचा बहिणीचा घरामध्ये आमच्याकडे अशीच लग्न होतात म्हणून लग्न करणं अतिशय चुकीचं आहे. त्यांनी ड्रोनने अंगठी आणले त्यामुळे मला पण ड्रोननेच अंगठी आणायला पाहिजे अशी काही गरज नाहीये. आणि परत तेच आहे की म्हणजे मला हे स्वतःला जाणवलं काही सोहळे अटेंड केल्यानंतर की झालंय असं. मला अगदी मान्य की त्या खूप म्हणतात ना की खूप असे छान क्षण असतात आनंदाचे आणि ते जपून ठेवावे असं आपल्याला वाटत असतं. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यासाठीच लग्न होतंय असं वाटायला लागलं. म्हणजे तुम्ही ते क्षण जगणं पण तितकंच महत्वाचं आहे ना. वर्तमान काळात कोणीच नसतं. बरोबर. म्हणजे अंगठी घालताना किंवा हार घालताना जरा तुम्ही मुलीच्या डोळ्यात बघणं, मुलींनी मुलाच्या डोळ्यात बघणं आणि ते क्षण जगणं पण तितकंच महत्वाचं आहे. होतं असं की ज्या पद्धतीने ऍक्टर सारखे वागत असतात, जो पूर्ण क्रू असतो कॅमेराचा, नाही परत एंट्री घ्या, नाही परत हार घाला, परत ह्या गोष्टी करा, आणि जे पुढे म्हणजे जे प्रेक्षक आहेत, जे नातेवाईक आलेत त्यांना सुद्धा दिसत नाही की नक्की एक्झॅक्टली स्टेजवरती काय चाललंय. आणि जे स्वतः नवरा बायको आहेत ते सुद्धा ती जी मुवमेंट आहे ती जगू शकत नाही. आणि हे तुम्हाला सांगू का, फोटो किंवा काढून ठेवलेला शॉट असेल तो जातो कायम, पण आठवण ही कायम राहते आपल्याला. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कायम ती आठवण राहते. मला असं वाटतं की मान्य आहे मला की तेही गरजेचं आहे, फोटो काढणं, व्हिडिओ शूट करणं, पण थोडं जगा पण. म्हणजे ते मोमेंटमध्ये त्या जगणंही तितकंच महत्वाचं आहे आणि ते राहून जाते सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे. आणि त्याच्यातलाच एक महत्वाचा पॉईंट मला असं वाटतो की विवाह सोहळा, तो कार्यक्रम, ते विधी, तो इव्हेंट कसा असला पाहिजे याचं उगाच समाजामध्ये त्यांनीच एक असा ट्रेंड किंवा व्याख्या आखून ठेवलेली आहे. आणि मग ते ऑफिसमध्ये पण तशा चर्चा होतात, घरामध्ये, सोसायट्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये सुद्धा, की अशाच पद्धतीचं लग्न म्हणजे लई पॉश लग्न किंवा लई भारी लग्न किंवा खरं लग्न. आता याच्यात काय खरं लग्न आणि पॉश लग्न? म्हणजे तुम्ही जर इतके कमावते असाल किंवा तुमचे आई वडील त्यांची जर कपॅसिटी असेल पैशांची, तर मात्र म्हणजे त्यांना धुवूनच टाकलं पाहिजे, नंतर इतका फायनान्शियल खड्डा पडला पाहिजे अशा पद्धतीचा इव्हेंट मोठाच्या मोठा. म्हणजे ते 4 ते एंट्री गेट पण लावलंय, त्याच्यानंतर ते काय अंगठी, मग केकच पाहिजे, कारण सगळ्यांच्या लग्नांमध्ये केक आहे. तर मला असं म्हणायचं की तुम्हाला जर साधेपणानं आनंद वाटत आनंद लुटण्यासाठी लग्न करायचं असेल तर तसंच लग्न करा. पिअर प्रेशरला अजिबात म्हणजे
बाकी सगळेजण प्री वेडिंग शूट करतायत, त्यामुळे आपणही प्री वेडिंग करायलाच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे तुम्हाला खरंच त्यातनं आनंद मिळणार असेल, बऱ्याच वेळा असं होतं की अरेंज मॅरेज असतं आणि प्री वेडिंगमुळे काय होतं की तुमचं म्हणजे मला हेही कारण दिसलं आणि ती छान गोष्ट आहे की त्यामुळे तुम्ही ऑफिशियली डेटिंगवर जाऊ शकता, ऑफिशियली टच करू शकता करू शकता. एकमेकांना. प्री वेडिंगचे शूट्स म्हणजे हो डेंजरच असतात काय काय तर. म्हणजे अरे ठीक आहे गेट अ रूम असं पण तर त्यांना तेवढाच रोमॅन्टिक हा, छान आहे. फोटोशूटचा दिवस. आणि परत की तुम्ही दोघं एन्जॉय करताय ना, मग बिंदास करा. पण कसं आहे, मी कम्फर्टेबल नाहीये आणि मला ते लाज वाटते तसे फोटो काढायला. पण आता कसं आहे की सगळेच जण काढतात आणि टाकतात त्यामुळे, आणि ती म्हणतीये तर करायलाच पाहिजे अशी काही गरज नाहीये. आपण लग्न स्वतःसाठी करतोय, स्वतःच्या आनंदासाठी करतोय, सोशल मीडियासाठी करत नाहीये. आणि मला परत तेच सांगायचंय की आधी फोटो अल्बम केले जायचे, असे मोठे मोठे जाडे जाडे असे नाही का, ते बदामात आपण दिसायचो असे वगैरे. नाही हे मोबाईल मध्ये आपल्याकडे आहेत आणि सुंदरता असे असे. आम्ही आम्ही खूप फुलांच्या असे पाकळ्यांमधले फुलांच्या photo. पाकळ्यांमधले वगैरे फोटो काढायचे आणि ते आठवडाभर आपण उत्साहाने बघायचो आणि मग तो माळ्यावर अल्बम पडतो. तसंच सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आहे की तुम्ही फोटो उत्साहाने काढता, आठवडाभर त्याला लाईक्स वगैरे मिळतात, आठवडा पण नाही 2-3 दिवस, आणि नंतर परत ते कुठेतरी मागे जातात निघून. खरंय. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे, पण त्याला किती महत्व द्यायचं, आणि त्याच्यासाठी इव्हेंट नाहीये तर इव्हेंट आपल्यासाठी आहे, आपल्या आनंदासाठी आहे, हे आपल्याला विसरायचं नाही. तर नंबर 2, कसंही लग्न करा. प्रत्येकाची हौस असते, प्रत्येकाची आवड असते. आम्ही त्याच्यात काय बोलणार? कितीही पंक्ती उठू देत, ताटं उठू देत, छोटं लग्न करा, मोठं लग्न करा, आठवडाभर करा, महिनाभर करा, वर्षभर करा, काही तासात करा, तुमचा प्रश्न आहे. कर्ज काढून लग्न करू नका. फार हा मोलाचा सल्ला आम्ही देतोय. आणि आम्ही लग्नाच्या उत्साहातून गेलेलो आहोत. ती सगळी तयारी, धामधूम, आणि लग्न सोहळा झाल्यानंतर 11 वर्षांचा संसार केल्यानंतर आम्ही खूप हक्कानं सांगू शकतो की तो उत्साह किती राहतो, किती लवकर विरतो, किंवा त्याचा जे खर्च जो त्याचा आहे तो किती काळ भोगावा लागतो, आणि नंतरचे हार्डशिप्स काय आहेत. आणि 3 वर्षाचं पोर पण आहे आम्हाला, त्यामुळे तो एक वेगळा डायमेन्शन आहे. बरं असो. तर एक्झॅक्टली. तर टॉकिंग अबाउट खर्च, खर्च हो ऑफकोर्स, म्हणजे पैसे असतील ना बिंदास करा. टायटॅनिक फ्लाईटमध्ये कुठं वाटेल तिथे लग्न करा. जसं तर अंबानींनी केलंच लग्न, पण अंबानींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न केल्यावरती सुद्धा असं म्हणजे मी लेख वाचला त्याच्यावरचा की त्यांच्या वेल्थ मधला 1% सुद्धा कमी झाला नव्हता. तर आहे तुमच्याकडे पैसा, बिंदास्त करा. पण कर्ज काढायला लावणं, आणि मग काढायचंच आहे ना कर्ज, मग स्वतः काढा ना. आई वडिलांना कशाला प्रेशर देत आहे? कारण बऱ्याच वेळा असं असतं की मुली किंवा मुलगा आई वडिलांना प्रेशर देतो की नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लग्न व्हायलाच पाहिजे. मग त्याचे इतकं बेसिक ड्राय आईस असलाच पाहिजे, माझ्या इंटरला फॉग असलाच पाहिजे, क्रेन असलीच आणि पाहिजे. परत एक लक्षात घ्या, म्हणजे लग्न आणि ते कायमस्वरूपीची आठवण आणि आयुष्य बदलणारी गोष्ट असं जरी असलं तरी शेवटी एक लक्षात घ्या, तो एक इव्हेंट आहे एका दिवसाचा. आणि त्या इव्हेंटसाठी तुम्ही किती कर्ज काढायचं आणि किती गोष्टी स्टेकला लावायच्या, कारण कर्ज जे आहे ना ते एका दिवसात संपणार नाहीये. कर्ज पुढे आयुष्यभर, ईएमआय तुम्हाला कायम आयुष्यभर द्यायचे त्याचे. त्यामुळे जितका घास आपल्याला घेता येतोय तितकाच. आणि परत सांगतो की खरं सांगायचं ना तर दोघांमध्ये प्रेम असेल आणि छान सोहळा असेल आणि कुटुंब खूप कुटुंब छान छान. मनानं जवळ आली असतील तर 30-40 लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला आनंदाने सोहळा करता येतो. त्याच्यासाठी अजिबात तुम्हाला खूप जास्त खर्च करायची गरज नाहीये. पैसे आणि असलेला बिंदास करा. अगदी बरोबर. म्हणजे आम्ही हे हक्कानं सांगू शकतो, कारण की ऑलमोस्ट 2 ते 3,500 लोक आमच्या लग्नात आलेले. तर तुम्हाला अन्नछत्र घालायचंय, तुमच्याकडे कपॅसिटी आहे, तुम्ही खर्च उचलताय, खूप छान, मोठं पण करा. त्यामुळे मी पुन्हा एकदा मुद्द्यावरती येते, छोटं की मोठं हा प्रश्नच प्रश्न नाही. नाहीये. तुमच्या आवाकापेक्षा मोठा घास जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला कर्जाची वेळ येते. आणि कर्ज काही दिवसांसाठी काढणं हा अतिशय मोठा वेडेपणा आहे. कारण की संसार, लग्न सोहळा हा एका दिवसात किंवा काही दिवसात, काही तासात संपणार आहे. बरोबर. संसार आयुष्यभर आहे, आणि संसार हा प्रचंड चॅलेंजिंग असतो. त्यानंतर जर तुम्हाला मूल अपेक्षित असेल तर मूल कन्सिव्ह करणं, वाढवणं, त्याचा एज्युकेशन, शिक्षण, सगळा खर्च, प्रचंड खर्चिक गोष्ट आहे मूल ही. आणि बऱ्याच वेळा असंही होतं ना की नवीन व्यक्ती घरात येते, त्यामुळे मग अजून बेटर घर घेणं किंवा मग रेंटल असेल किंवा विकत असेल. किंवा आवडीनिवडी. आता आपण आवडीनिवडी. केवढ्या इंटरनॅशनल ट्रिप्स केल्या. बरोबर. तर त्या तुम्हाला मजा करायला, कम्फर्टेबल आयुष्य जगायला पैसा लागतो. बरोबर. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही विचार करू शकता. त्यामुळे 1-2 दिवसाच्या इव्हेंटसाठी कर्ज काढणं आम्हाला पटत नाही. शक्यतो त्याच्या फंदात पडू नका. नंबर 3, लग्नाचा खर्च किती करावा आणि कोणी करावा. अतिशय वादग्रस्त मुद्द्यापाशी आपण आलेलो आहोत. म्हणजे एक वेळ महायुद्ध झाल्यानंतर जे करार झाले ते सोपे झाले असतील, पण ही जी गोष्ट आहे जेव्हा 2 पार्ट्या बसतात आणि चर्चा चालू होते तर ती वेगळ्याच लेवलला जातं. आणि हे आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट आहे. म्हणजे ती व्यक्ती म्हातारी झाल्यावर सुद्धा सांगते की लग्नामध्ये जे दिलं होतं ते खूपच हलक्या प्रतीचं होतं. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे. पण मी परत मुद्द्यापाशी येतो की लग्नाचा खर्च कोणी करावा. एकतर मुळात पैशाविषयी बोलणं
स्पष्ट बोलणं, छान सगळे जे 4-5 लोक, शक्यतो मुलीचे आई-वडील आणि मुलाचे आई-वडील आणि अगदी जवळचं कोणीतरी असेल, कारण बऱ्याचदा शाय असतात, लाजाळू असतात मुलीचे किंवा कुठचे पण. तर त्यांना असं वाटतं की कुठचा तरी मध्यस्थी असावा ज्यांच्या कर्वे आपण ह्या गोष्टी बोलूयात. असे जरी असले महत्त्वाची जी काही मंडळी 5-7 बसली असतील, आपल्याकडे टॅबूच आहे पैशांचं बोलणं. तेव्हा ते बोललं जात नाही. दुर्दैवानं लग्न सोहळ्यात सरप्राइजेस आणि बॉम्ब्स टाकले जातात, की आमच्याकडे चालीरीतीप्रमाणे ताटात हे देतात, मुलाला ते दिलं जातं, मुलीला हे ओवाळून टाकलं जातं, ते तुम्ही आणलेलंच नाही, मग ती अंगठी नाही, ती चेन नाही, ती बाईक नाही, ते हे नाही, ते नाही, आणि सोहळा थांबवला जातो. हे एक प्रकारचं हुंडा मागण्याचं घाणेरडं तंत्र आणि लोकांच्या युक्त्या क्लुप्त्या आहेत. त्यामुळे ना हा खरोखर सेन्सिटिव्ह विषय आहे आणि तो कितीही मनी, टॉकिंग अबाउट मनी हा किती टॅबू असला आणि ऑकवर्ड वातावरण जरी झालं असलं तरीही पूर्णपणे कुटुंबांनी आणि मुलांना आणि मुलींना बसून याविषयी बोललं गेलं पाहिजे. तरीही तुझा प्रश्न आहेच अजून की कोणी करायला पाहिजे कोणी खर्च? करावा लग्नाचा खर्च? आम्ही आमच्या अनुभवातून सांगतोय आणि आम्ही आनंदात आहोत. आमचं कुटुंब प्रचंड आनंदात आहे आणि आम्ही जोडले गेलेलो आहोत. त्याचं अजून एक कारण म्हणजे लग्नाचा खर्च हा मुलीकडच्यांनी आणि मुलाकडच्यांनी 50-50% करावा. म्हणजे अशी ती ब्रेकिंग न्यूज सारखी लाईन जायला पाहिजे. अगदी कारण बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि इथे अजूनही लोकांना असंच वाटतं की मुलीकडच्यांनीच करायला पाहिजे. पण आमच्या मते आणि आमचं हे स्पष्ट मत आहे की तो 50-50% दोन्ही पार्ट्यांनी करावा. त्यांनी होतं असं की जबाबदारी येते आणि ज्या पोरांच्या फॅन्टस्यानंतर वाढतात ना, की मला अशीच एंट्री करायची आहे, मी डायरेक्ट उडतच येईन, ढगातनच येईन, घोड्यावरतीच येईन, तर मग कळतं की प्रत्येक गोष्टीला किती खर्च आहे आणि एक जबाबदारी येते. बरोबर, अगदी बरोबर. आणि सुकीर्त तू म्हणाल तसं मुलींच्या पण काही अनरिझनेबल, इलॉजिकल डिमांड्स असू शकतात. कारण की त्याच्या किमतीच भयानक आहेत. म्हणजे ड्राय आईस आणि फॉगमधून मला एंट्री घ्यायची, तर ड्राय आईसची एक वडी जर 1,000 ला असेल, तर म्हणजे कसे आपण काही मिनिटांमध्ये आपण जे 70,000 फुकले, असा तो प्रकार होता. हवेतच गेले ना ते. तर त्याचा बुवा खर्च माझे वडील पण घेणार आहेत आणि माझा जो होणारा नवरा आहे, म्हणजे माझे सासरे आहेत, ते पण घेणार आहेत. आपण किती खर्च करावा? काही त्याला लिमिट. आणि 50-50% हा भार घेतल्यानं या अनावश्यक ज्या आपल्या फॅन्टसी आपण म्हणूयात, आता हौशेला कितीही मोल नाही बुवा असं जरी म्हटलं तरी सुद्धा जेव्हा मोल 50-50% येतं, तेव्हा मात्र त्याला थोडासा आवर घालता येतो. आपल्या मनाला पण, समोरच्या पार्टीला पण छान शांतपणे समजावून सांगता येतं. लग्नाचा खर्च म्हणजे आपण जसं डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स भरतो. मग डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपण थेट देतो पैसे आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे आपल्याला कळत नाही, पण आपल्याकडनं सरकार काढून घेत असतं पैसे. तर लग्नाचा खर्च लादणं आणि समोरच्याला तो करायला लावणं हा एक प्रकारचा इनडायरेक्ट हुंडाच आहे. आणि अगदी म्हणजे बरोबर. आता त्याला पळवाटा बऱ्याच आल्या आहेत की त्यांनी गिफ्टच दिलं वगैरे, पण तो एक प्रकारचा दबावाच आहे आणि तो हुंड्याचाच प्रकार आहे. म्हणून हे टाळलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. त्यानंतर बऱ्याचदा कोणता तरी एक एक असं होऊच शकत नाही ना, की एक्झॅक्टली मालमत्ता सेम आहे. आपण आर्थिक स्तरामध्ये मुलीकडचे आणि मुलाकडचे एक्झॅक्ट सेम आहेत. हे होऊच शकत नाही. त्यानंतर प्रत्येकाची खर्चाची इच्छा. काही खूप इच्छेनंच म्हणतात, की नाही आम्ही मुलीच्या अंगावरती काही दागिने देऊ किंवा आमची जास्त मंडळी आहेत त्यामुळे आम्ही थोडासा जास्त खर्च घेऊ. हे ऐच्छिकरित्याच मुलीकडच्या किंवा मुलाकडच्यांकडून आलं तोंडी. पुन्हा एकदा ह्या चर्चा किती ऑकवर्ड, भयानक, टेन्शनदायक असल्या तरी ह्या बसून आधीच बोलाचाली ह्या करायला हव्यात. तर गोष्ट वेगळी आहे, कारण की ते इच्छेनं म्हणतात की आम्हाला हे कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल, आमची माणसं जास्त आहेत किंवा आम्हाला मुलीच्या अंगावरती एवढे दागिने द्यायचे आहेत. मुलाला काहीतरी पाहिजे असेल तर मुलाकडचे म्हणतात की आम्ही एवढं करू मुलीसाठी, म्हणजे आमची होणारी सून आहे त्यामुळे आम्हाला तिच्या हौशेसाठी हे करायचं आहे. तेव्हा वेगळा इश्यू आहे. पण सपशेल बरं काय, म्हणजे एक युक्त्या करून लग्न सोहळ्याचा खर्च तुम्ही करा आणि शक्यतो मुलीकडच्यांनी करा आणि बाकीचे जे इकडचे तिकडचे, आता सगळ्यांना माहिती की बाकीचे इव्हेंट्स छोटे छोटेच असतात. रिसेप्शन कितीही तुम्ही खर्च केला तरी तो काही असा दिवसभर चालणारा वेगवेगळ्या विधी, थोडक्यात वेगवेगळे लुक्स नसतात. जर तुम्हाला गुंतागुंत कमी करायची असेल तर अजून एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे मुलाकडच्यांचे कपडे हे स्वतः घ्यावेत, मुलीकडच्यांनी स्वतः घ्यावेत. ते एकमेकांना घेऊन येण्याचा जो प्रकार आहे ना, त्यामुळे ती किती रुपयाचं आहे आणि मग ते आपण तितक्याच रुपयाचं द्यायला पाहिजे आणि अगदी इतका बरोबर. अननेसेसरी लोड येतो. बस्त्याचा खर्च एकच पार्टी उचलते आणि मग हलकी साडी आणि हा सगळा प्रकार सुरू होतो. तर मला मान्य आहे खूप साऱ्या चालीरीतींना आम्ही कदाचित आता डायरेक्ट चॅलेंज करत असू, पण पुन्हा एकदा एखाद्या वरपक्ष असेल किंवा वधूपक्ष असेल, इच्छेनं तुम्हाला असं वाटतं की मला तुमच्या पाहुण्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही डिमांड जर केली की हे असं करायचंच असतं आणि समोरच्याची इच्छा नाही आणि तुम्ही लादताय, तर तो 100% हुंडाच आहे. भलं मुलांनी जो ड्रेस घ्यायचा आहे तो मुलीच्या आवडीनेच घ्यावा, त्याशिवाय पर्यायच नसतो. पण स्वतः घ्यावा आणि सांगावं की माझं इतकंच बजेट आहे, इतक्या रुपया मी सांगितलं होतं की मी फक्त 5,000 रुपयांचं, कारण मला असं होतं की परत नंतर वापरला जाणार नाहीये, त्यामुळे खूप कमी खर्चामध्ये मला कपडे करायचे होते. त्यामुळे मी सांगितलं होतं की माझं इतकंच बजेट आहे, एवढ्या बजेटमध्ये जे बसेल ते आपण घेऊयात.
अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपापल्या कपड्यांचे खर्च याच्याच बरोबर दुसऱ्याचा पण किती खर्च उचलायचा आहे या सगळ्याच गोष्टींची रादर खर्चाची ऑकवर्ड असलं तरी चालेल, हवेमध्ये टेन्शन असलं तरी चालेल, बसून चर्चा व्हायला हवी. राईट. आणि जर एकमेकांचं करणार असाल तर जसं कंपन्यांमध्ये असतं की रिम्बर्समेंट इतक्या रुपयांपर्यंतच मिळू शकते, तर तसं तुम्ही एकमेकांमध्ये बोलून घेऊ शकता. मला मान्य आहे तुम्ही म्हणाल की अरे हे नातेसंबंध आहेत, हे असे काय असं कसं बोलून होणार आहेत, ह्या गोष्टी सगळ्या प्रेमाच्या गोष्टी आहेत, पण त्या प्रेमाच्या राहत नाहीत. उलट असं न बसल्यामुळे आयुष्यभरासाठी राईट. आपल्या कुटुंबातले खूप जवळचे लोक हे दुखावले जातात. त्यामुळे स्पष्टपणे बोलून घ्यावं पैशाच्या गोष्टी, सोपं राहतं खूप जास्त. पुढच्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी तुम्ही जर हा व्हिडिओ एन्जॉय करत असाल तर इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा, लाईकचं बटन दाबा, सबस्क्राईबचं बटन दाबा. तुमच्यासाठीची खूप छोटीशी गोष्ट आहे, पण आमच्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मंगलाष्टका म्हणायच्या आधी उर्मिला निंबाळकर आणि सुकिरताजी चॅनलला सबस्क्राईब करायला पाहुण्यांना सांगायला विसरू नका. शुभ कार्यास सुरुवात करा इथून. नंबर 4, लग्न खर्च कोणी करायचा, अतिशय संवेदनशील विषयांवरती आपण बोलतोय. त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा आणि ते म्हणजे आपल्या लग्नामध्ये आपलं काहीतरी जर तुम्ही कमवत असाल तर कॉन्ट्रीब्युशन असलंच पाहिजे. कारण लग्न हा अतिशय मोठा खर्चिक सोहळा असतो. बरोबर. छोटं करा मोठं करा. आपण भाजी घ्यायला जातो तेव्हा बजेट नाही चालत लग्नाला, बरोबर? किंवा दिवाळीच्या खरेदीचं जे बजेट आहे घरातल्या लोकांच्या कपड्यांचं ते लग्नाला लागूच होत नाही. लग्नाचं बजेटच खूप मोठं असतं प्रत्येकाच्याच साठी. अशा वेळेला लग्न हे आईवडिलांनीच करायला पाहिजे, लावायला पाहिजे या मताचं जर तुम्ही असाल तर तिथेच कुठेतरी गर्ल चाइल्ड नको इतक्या सेन्सिटिव्ह मुद्द्यांपर्यंत येतो. बिकॉज जेव्हा मुलगी होते तेव्हा तिच्या शिक्षणासाठी आता आपण सेव्हिंग करायला लागू याच्या ऐवजी घरामध्ये चर्चा अशी होते, चला आता पैसे बाजूला काढूयात हळूहळू, कारण तिचं लग्न लावायचंय. हे का होतं? आणि त्याच्यामुळे तिच्या शिक्षणावरती खर्च न होता तिच्या लग्नासाठीचं सेव्हिंग सुरू होतं, कारण लग्न मोठं लावायचंय. हे होऊ नये आणि हे समाजातल्या ही गोष्ट बदलावी असं तुम्हाला वाटत असेल तर मी असं सांगेन की तुम्हाला तुमची हाऊस माऊस, छोटं मोठं, साधं मोठं, ग्रँड सेलिब्रिटींसारखं तुम्हाला काय कसं करायचं ते करा. आम्ही त्याला अजिबात जज करत नाही, कारण तो अतिशय वैयक्तिक आणि आवडीचा मुद्दा आहे. पण थोडा तरी खर्च, पूर्ण आपण उचलूच शकत नाही कारण आपले लहान वयात लग्न होतात बऱ्याचदा. थोडासा भार की खाण्याचा खर्च मी करेन, फूडचा काय, डेकोरेशनचा मी पूर्ण खर्च करेन, किंवा लग्नामध्ये कपड्यांचा, लग्नामध्ये आमच्या कपड्यांचा पूर्ण जो काय, मग कसं तुम्ही मजा करू शकता ना. मग मला 4 लाखाचा लेहंगा पाहिजे तर माझ्या लेहंगा हा एक वेगळा विषय आहे. त्याची एक इकॉनॉमी असावी असं मला वाटायला लागले. ज्या पद्धतीच्या किमती मी लेहंग्यांच्या बघतोय मला असं वाटतंय की ते एक वेगळं मार्केट आहे आणि म्हणजे सोन्याच्याच लेवलचं ते मार्केट झालं असं मला वाटतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यामुळे जर मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला नेल्स असे पाहिजेत, मला ज्वेलरी अशी पाहिजे, माझा मेकअपचा लुक 75,000 आणि 1.5 लाखाचा एक असेल लग्नामध्ये, तर तेवढा खर्च, मेकअपचा खर्च मी उचलेन किंवा स्टेजच्या डेकोरेशनचा खर्च मी उचलेन असं तुम्ही तुमच्या वडिलांना जर सांगितलं, मुलगी असू दे नाहीतर मुलगा असू दे, बरोबर, तुम्ही तुमच्या लग्न सोहळ्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं तर आपल्या आई वडिलांचा भार कमी होतो आणि आपल्या अनावश्यक हौसांना सुद्धा आवर घालता येतो. नंबर 5 आपली एकी आहे की नाही आता त्याच्यामुळे नंबर 5 वगैरे ते पिरियड वाटेल असं वगैरे. हा, ओके. नाही मग असं करूयात. हा, नंबर 5 नंबर 5 येस. मन दुखावून लग्न करू नका. बी ऑन द सेम पेज. कशा पद्धतीनं लग्न करायचंय, कोणाकोणाला लग्नात आमंत्रण द्यायचंय, काय काय होणार आहे सोहळ्यामध्ये, सगळं आधी बोलून घ्या. कशा पद्धतीने तुम्हाला साजरं करायचंय हे तुम्ही शक्यतो बोलून घ्या. आणि त्या बाबतीत कसं होतं बऱ्याच वेळा की प्रत्येकाच्या कॉन्सेप्ट वेगळ्या असतात. काही लोकांकडे पैसा असतो पण मला नाही खर्च करायचा असं असतं, तर काही लोकांकडे असं असतं की नाही, तो दिवस जो आहे तो एकदाच येणार आहे त्यामुळे करायचाच स्पेशल. तर हे ना आधी बोलून घेतलं गेलं पाहिजे. नाहीतर होतं असं की आयत्या वेळेस ऐन लग्नामध्ये राडे होतात आणि मग ते कायम लक्षात राहतात, नाती दुखावली जातात. त्यामुळे आधी बसून, म्हणजे मी तर म्हणतोय की कुठलं स्थळ, म्हणजे कुठला लॉन बुक करायचा, खायला काय, हे ह्या सगळ्या आधीची गोष्ट अशी आहे की आपण कॉन्सेप्च्युअली क्लिअर व्हायला पाहिजे की नक्की कशा पद्धतीने लग्न करायचंय, कितीपर्यंत खर्च करायचा आहे आणि परत तेच की साजरा करण्याची पद्धत कशी असली पाहिजे. आणि बी ऑन द सेम पेज याचा आणखी एक अर्थ असा की बऱ्याचदा मला असं वाटलं तुम्ही तिथे हे घेऊन याल किंवा यांना आणाल किंवा यांना आमंत्रण कराल, जे म्युच्युअल फ्रेंड्स आणि फॅमिलीज असतात, आणि यांना वाटलं पण मग मला असं वाटलं, मग त्या वाटण्यातून खूप वाट लागते. आणि फक्त खर्च नाही तर म्हणजे ज्या परंपरा आहेत किंवा पद्धत आहे
या पण गोष्टी आहेत ना, त्या फक्त पैशांचा प्रश्न इथे येत नाही. अगदी म्हणून बरोबर. मी म्हणलं तसं. कोणत्या तरी रंगाची साडी किंवा कोणती तरी साडी त्या वेळेला दिली जाणं किंवा पुन्हा एकदा कार्यालयामध्ये कोणत्या पद्धतीनं ते गुरुजी येणार आहेत, त्यांचे मंत्र काही ठिकाणी मुहूर्त अजिबात पाळला जात नाही आणि काही घरांमध्ये मुहूर्ताशी म्हणजे मुहूर्त हल्ला की ते आता लग्नच नाही असं अगदी कन्सिडर बरोबर. केलं जातं. हे पण बोललं गेलं पाहिजे. त्याचं कारण असं, मी अशी लग्न अटेंड केलेली आहेत की ज्याच्यामध्ये आधी खूप थाटामाटात घोड्याला नाचवणार वगैरे, वरात निघाली पाहिजे वगैरे वगैरे असं केलं गेलं. पण त्याच्यामुळे काय झालं की वरात नाचत नाचत इतका वेळ झाला आणि नवऱ्या मुलाची एंट्री म्हणजे कार्यालयामध्येच तो इतक्या उशिरा पोहोचला. त्याच्यानंतर इतक्या उशिरा तो स्टेजवरती आला आणि इतक्या उशिरा लग्न सोहळा झाला की तोपर्यंत मुलीकडचे प्रचंड नाराज झाले आणि भांडण सुरू झालं. आणि Let me याच्यावर- tell you, म्हणजे आनंदाचं विरजन. आणि याच्यावरची एक मी प्रो टिप सांगू शकतो की ह्या ज्या गोष्टी आहेत बोलायच्या आणि सेम पेजवर होण्यासाठी, या घरच्यांना इन्व्हॉल्व्ह करायच्या आधी मुलांनी आणि मुलींनी स्वतः बसून गोष्टी फायनलाइज करायच्या की आपल्याला कशा पद्धतीने हवंय. बरोबर. आणि मग जेव्हा ऍक्च्युली बोलाचाली होतील तेव्हा असं दाखवायचं नाही की आपलं आधी बोलणं झालं. अगदी तिथे बरोबर. उत्स्फूर्तपणे गोष्टी ठरल्यात, कारण तोही इगो कधी काही काही लोकांचा आड येऊ शकतो की अरे आधीच तुम्ही ठरवलंय का. तर असं नाहीये, म्हणजे आधी एकमेकात बोललं गेलं पाहिजे आणि तिथे वाद सॉल्व्ह करायला पाहिजे. नाहीतर काय होतं की आपले वाद हे सगळ्या लोकांपुढे घरापुढे जातात. आणि दुर्दैवानं खूप सारे लोक, खूप सारी मतं आणि खूप साऱ्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात या एका वेडिंग या सोहळ्यामध्ये आणि त्याच्यामुळे टू मेनी कुक्स तसं बरोबर. ते होतं की कुणाच्याच एका विचाराप्रमाणे, कुणाच्याच एका लिडरशिपच्या अंडर हे जात नाही आणि गोंधळ होतो. म्हणून तू खूप छान टिप सांगितली की जो काही गोंधळ होणार आहे, जे काही भांडण होणार आहे, जे काय असं करतात का मग तुमच्याकडच्यांनी असं केलं वगैरे, तुम्ही भेटत राहणं खूप गरजेचं आहे. मला मान्य आहे कित्येक ग्रामीण भागामध्ये किंवा कित्येक वेगवेगळ्या समाजाच्या स्तरावरती एकमेकांशी भेटणं तर लांबची गोष्ट बोलू पण देत नाहीत. पण मी हे प्रामाणिकपणे सांगते, हे बदलायला पाहिजे. बरोबर. तुम्ही भेटू नाही शकत आहे, तुम्ही फोनवरती बोला आणि एकमेकांमध्ये, कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगते पुन्हा एकदा. सुकीर्तनं मगाशी खूप चांगला मुद्दा सांगितला. काही तासात, एका दिवसात किंवा काय तुमचं मस्त पिक्चरमध्ये दाखवतं तसं 5-6 दिवस चालणारं लग्न जर झालं असलं तरी त्याच्यानंतर आपल्याला एकत्र नांदायचं आहे. असंख्य वर्ष, सणवार, वेगवेगळे सोहळे, दुसऱ्यांचे कार्यक्रम, आपलं मूल जेव्हा होतं तेव्हा दोन्हीकडचे आजी आजोबा, सगळ्या फॅमिलीज, सगळ्यांची मदत लागते. आपल्याला आनंदात राहायचंय. आणि परत कसं आहे माहितीये का की तुम्हा दोघांमध्ये जर छान एकी असेल ना, मग काही प्रॉब्लेम येत नाही. मग आपण आपण ही टीम एकमेकांना झाली पाहिजे. सांभाळू शकतो की आत्याने येऊन टोमणा मारला तर आपण एकमेकांना सांगू शकतो की की- अरे ठीक आहे ती तशीच आहे. हा. इव्हन अशा- त्याचं पण आधी हे करावं की बरोबर. तुला माहितीये का ती जी येणार आहे ती जरा dangerous आहे. ती येणार आहे ती तुला काहीतरी 100% म्हणणार आहे. जे तेव्हा पाया पडायचं, तिला पोटात शिरण्यासाठी काय करायचंय किंवा नसेल तर कसं इग्नोर मारायचंय, जे काही असेल ते पटकन कसं, अजिबात तू लावून नको घेऊ. हे पण मनाला तर अजिबात लावून नकोच घेऊ, पण कोणाशी बोलायचंय, कोणाला टाळायचंय, आमच्याकडचे कोणी चांगले आहेत, कोणी डेंजर आहेत, कोण जवळचे आहेत, हे अगदीच. सगळं तुमच्यामध्ये झालं तर आपली एक टीम होते ना. बरोबर. आणि म्हणून मी म्हणतोय की कसं लग्न करायचंय, किती खर्च करायचाय, कुठल्या ठिकाणी करायचंय, हे तुम्ही बोलून घ्या आणि मग तशा पद्धतीने गोष्टी ठरवा. आणि इथे जर वाद झाले काही तर तिथे होऊन जाऊ द्यात, कारण कशा गोष्टी तरी क्लिअर होतील. हा, इथे मला माझं एक उदाहरण द्यायचंय की जेव्हा आम्ही ठरवत होतो आणि आम्ही एकमेकात बोलत होतो की कशा पद्धतीने करायचंय, तर काही काही मुद्द्यांवरती मला असं वाटलं की याची काय गरज आहे, हे नको करायला किंवा असं नको करायला. आणि आमचा खूप वाद झाला. आणि तो वाद झाल्यानंतर मी घरी आलो आणि माझ्या भावाशी डिस्कस करत होतो की अरे ती कसं सगळ्या तिच्याच गोष्टी कशा ऐकायच्या, मला पण वाटतंय ना की असं व्हायला पाहिजे. मग दादा मला म्हणला की लक्षात घे, लग्न फक्त एक दिवस होणार आहे आणि तो दिवस संपून जाणार आहे. त्यामुळे जर ऐकलं तिच्या काही 4-5 गोष्टी, काय फरक पडतोय, नंतरचं आयुष्य, नंतरचा प्रत्येक दिवस आनंदात जाणं जास्त गरजेचं आहे. तुझ्या आवडीच्या मुलीशी तू लग्न करतोयस ना, ते जास्त महत्वाचं आहे. लग्न एका दिवसात संपतं, तुम्हाला कळणार पण नाही लग्नाचा दिवस होऊन गेलेला. त्यामुळे माझा पूर्णपणे दृष्टिकोनच बदलला या लग्नाकडे बघण्याचा. आणि मग कसं आहे की तुम्ही 4 गोष्टींना माघार घेतली ना की समोरची व्यक्ती पण म्हणते की नाही आपण करूया तुझ्या आवडीनुसार. अगदी तर बरोबर. अशा या गोष्टी एकमेकात बोलून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि तू म्हणालास तसं खूप बरोबर आहे. आपलं कुठेतरी प्रेम असतं ना, अरेंज मॅरेज जरी असलं तरी सुद्धा अतिशय आपुलकी आणि ती धडधड आणि ते सगळं सुरू झालेलं असतं ऑलरेडी आपल्या होणाऱ्या नवऱ्याविषयी किंवा नवरीविषयी. त्याच्यामुळे ना आपल्यामध्ये जर थोडंसं वितुष्ट आलं तरीही ते बोलून सॉल्व्ह होतं. मोठ्यांपर्यंत गेलं आणि कुटुंबापर्यंत ते पसरलं. ते खूप सिरियस होतं. ते खूप आणि बरेचदा मुद्दा इतका छोटासा असतो आणि असं वाटतं हे सगळे खूपच त्याचं मोठं करतायत का, अरे यार आमचं तर काहीच म्हणणं नाहीये. त्याच्यामुळे आधी जर बोललं गेलं तर आपल्या कुटुंबांना मस्का लावणं जास्त सोपं जातं. दुसरा मुद्दा म्हणजे म्हणूनच याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं लीड घेणं
हे नवरा नवरीनं जर करायला आय थिंक आता सगळेच जण बऱ्यापैकी ठरवतात की मला कसं पाहिजे थीम वगैरे सगळ्या गोष्टी. पण जर कोणी नसेल घेत तर मला असं वाटतं की थोडंसं तुमच्यामधली क्लॅरिटी दोघांमधली कपलमधली वाढली, तुमच्यामध्ये बोलणं झालं, तुम्ही थोडंसं लीड घेतला तर तुम्ही तुमच्या फॅमिलीजना छान मॅनेज करू शकता. मॅनेज म्हणजे त्यांची मनस्थिती पण मॅनेज करणं, त्यांचा खर्च पण मॅनेज करणं आणि रुसवे फुगवे पण मॅनेज करू शकता. आणि अजून एक प्रो टिप म्हणजे जर मुलांनी मुलीला खुश ठेवलं तर हनीमून खूप छान होतो. हे पण लक्षात ठेवा. आणि लग्नाच्या तयारीबरोबर हनीमूनची तयारी लोक विसरून जातात यार. याच्या आधी बुकिंग करावं लागतं सगळ्या नाही, त्याचा एक वेगळा लाईट शेडिंग येते. त्याचा एक वेगळा व्हिडिओ सुधीर जी वरती हा व्हिडिओ येऊन जाऊ दे. येस करू शकतो, पण एक जरा जास्त सिरियस विषय आपण बोलूयात त्याच्याविषयी. तर या मुद्द्यांचा तुम्हाला उपयोग झाला असेल आणि मुख्य म्हणजे थॉट वाईज क्लॅरिटी यायला जर मदत झाली तर मग पुढच्या महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा व्हेन्यू काय, ड्रेस कुठला, मेकअपसाठी किती पैसे खर्च वगैरे या गोष्टींचा पुढे काय करायचं. यासाठीच आपली लगीन लगीन बिगिन्स येस या सिरीजची सुरुवात होत आहे आणि त्याचाच हा पहिला एपिसोड होता. संपूर्ण बजेटचं डिस्ट्रीब्युशन, मेकअपचे लुक्स, लेहंगे, कपडे, त्याच्या प्रो टिप्स, कार्यालय बुक करताना सुद्धा कोणत्या गोष्टी बघाव्यात, सगळ्या गोष्टींची इत्तंभूत माहिती देणारी संपूर्ण सिरीज आता येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे पहिल्या एपिसोडला तुम्ही इतकं छान शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. वी लव्ह यू. येस.